सगळ्या खाजगी शाळा बंद करून टाकल्या. सरकारी अधिकारी जर वेळेवर कार्यालयात आले नाही, थेट सस्पेंड. जर कुणी बलात्कार केला, महिलांचं लैंगिक शोषण केलं, 24 तासाच्या आत बलात्काराला थेट फाशी. सरकारमध्ये जर कुणी भ्रष्टाचार केला, तर मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. जेवढ्या प्रधानमंत्र्यांनी मागच्या भ्रष्टाचार केला, थेट सगळे तुरुंगात. जेएनजी म्हणजे काय? तरुणांसाठी, तरुणांच्या देशाच्या हितासाठी निर्माण केलेलं सरकार म्हणजे सध्याचं नेपाळ सरकार. देश कसा बदलला पाहिजे, देशामध्ये सर्वसामान्यांसाठी कसं सक्तीनं काम केलं पाहिजे, हे नेपाळमध्ये दिसतंय. कारण सगळ्या खाजगी शाळा बंद करून टाकल्या. सरकारी अधिकारी जर वेळेवर कार्यालयात आले नाही, थेट सस्पेंड. जर कुणी बलात्कार केला, महिलांचं लैंगिक शोषण केलं, 24 तासाच्या आत बलात्काराला थेट फाशी. सरकारमध्ये जर कुणी भ्रष्टाचार केला, तर मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. जेवढ्या प्रधानमंत्र्यांनी मागच्या भ्रष्टाचार केला, थेट सगळे तुरुंगात. एवढंच काय, जर कुठल्या मंत्र्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी जर पदाचा गैरवापर केला, तर त्या प्रधानमंत्र्यांनी थेट त्या मंत्र्याचं मंत्रिपद काढून घेतलं. यासारखे असंख्य निर्णय बालेन शाह नावाच्या नेपाळच्या झेंजी सरकारनं, प्रधानमंत्र्यांनी घेतले आणि नेपाळमधली सगळी मर्ग हलवून टाकली. आणि लोकांच्या हिताचं सरकार, लोकांच्या हिताची कामं, जनतेच्या हितासाठी प्रधानमंत्र्यांनी साधं राहणं पसंत केलं. सत्ताधाऱ्यांची मुलं, मंत्र्यांची मुलं, अधिकाऱ्यांची मुलं हे प्रायव्हेट स्कूलमध्ये नाही, थेट सरकारी शाळेतच ते शिक्षण घेणार. जर कोणी खाजगी शाळेमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्याला तशी पनिशमेंट. अधिकारी असेल तर नोकरी गायब, मंत्री असेल तर मंत्रिपद गायब. अजिबात चालणार नाही. दलित असतील, पीडित असतील, जे कुणी सर्वसामान्य गोरगरीब समाज असेल, त्यांना मानाची वागणूक. आणि सगळ्यात महत्वाचं, जर चुकीच्या पद्धतीनं करप्शनचा कुणी विचार जरी केला, तरी थेट जागेवर शिक्षा. आता इथं सुट्टी नाही. अशा पद्धतीनं बालेन शाह नावाच्या नेपाळच्या प्रधानमंत्र्यांनी जगाचं राजकारण कसं असतं किंवा जगाच्या लोकांनी कसं राजकारण करावं, याचा एक फॉर्म्युला नेपाळमध्ये सेट झालाय. असं इतर देशांमध्ये, आपल्या भारतामध्ये होणार का? बालेन शाहने एक रॅपर म्हणून जी कारकीर्द गाजवली, स्वतःचं नाव कमवलं, त्याच्यापेक्षा सत्तेमध्ये आल्यानंतर दुसऱ्या क्षणापासून देशहितासाठी, सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी, प्रस्थापित धनदांडग्यांच्या स्वार्थासाठी नाही, तर नेपाळच्या भूमिपुत्रांसाठी त्यांनी क्रांती करण्याचं स्वप्न बघितलं आणि प्रत्यक्षात उतरवण्याचं त्यांनी सुरुवात सुद्धा केलेली आहे. जेएनजी म्हणजे काय? तरुणांसाठी, तरुणांच्या देशाच्या हितासाठी निर्माण केलेलं सरकार म्हणजे सध्याचं नेपाळ सरकार. म्हणलं तरी वेगळं वाटायची गरज नाही. आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची. मी पुण्यातून संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, आपण बोलू शकतो, भूमिका मांडू शकतो, आपण काहीतरी समाजाला देणं लागतो, आपण व्यवस्थेच्या विरोधात लढतो. आपलं काम म्हणजे प्रवाहाच्या विरोधात लढणं आहे. परंतु आपण फक्त एवढंच करतो. मागून येऊन त्या बालेन शाह नावाच्या तरुणांनी देश हातात घेतला, ताब्यात घेतला, सत्ता स्थापन केली. पहिलं भ्रष्टाचारी किंवा लुटमार करणार सरकार अक्षरशः पळवून लावलं. नेपाळचे तत्कालीन प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, सगळे मंत्री पाय लावून देश सोडून पळून गेले.
ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्या विरोधात जनता रस्त्यावर आली होती. लोकांच्या मनातली खतखत ज्यावेळेस प्रत्यक्ष लोक रस्त्यावर उतरल्यानंतर बाहेर पडली, सत्ता बदलली, सरकार बदललं. आज काय चाललंय नेपाळमध्ये, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करूया. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझे व्हिडिओ, आपल्या संतोष शिंदे ऑफिशियल चॅनलचे व्हिडिओ बऱ्याच लोकांकडे नोटिफिकेशन पोहोचत नाही. काहीतरी तांत्रिक अडचण आली, मी सुद्धा हतबल झालो. कारण 2-2.5 लाख लोक आपल्याशी कनेक्टेड असून सुद्धा आपले पूर्ण व्ह्यूज हे डाऊन करून टाकण्यात आलेले आहेत. माझी एवढीच विनंती आहे की आपण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. मी जास्त काही करू शकणार नाही, परंतु तुम्हीच जर चॅनल सर्च करून व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न केला तर बरं होईल. नेपाळ खरं तर भारताला चिटकून असलेला देश, एकमेव देश असा आहे, अजून काही आहेत बोटावर मोजण्या एवढे, जिथं आपल्याला पासपोर्ट काढून त्या देशात जायची गरज नाही. परंतु भारतालाच काय, जगाला हेवा वाटेल असं छोटासा देश, पण आज एक राजकीय क्रांती करतोय. नेपाळचं प्रतिनिधित्व करणारे आणि नेपाळचे सध्याचे विद्यमान पंतप्रधान बालेन शाह एक रॅपर होते. गाणं गायचे, लोकांचं प्रबोधन करायचे, लोकांना जागृत करायचे. त्यांच्या लक्षात आलं की देश भ्रष्टाचारानं बरबटलेला आहे, लोकांना परिवर्तन पाहिजे. तरुणांना त्यांनी गोळा केलं, तरुणांचं सरकार आणलं, स्वतः प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी आता लोकांच्या हितासाठी काम केलं. क्रांतिकारी निर्णय जेवढे वाचाल वेळ कमी पडेल, परंतु बालेन शाह थकत नाहीत. तुमच्या माझ्या राज्यात आणि देशामध्ये खाजगी शाळांचा ऊत आलाय, शिक्षणाचं व्यावसायिकरण झालं आणि गोरगरिबांना शिक्षण घेणं अशक्य झालं. पुढाऱ्यांच्या मोठ्या मोठ्या खाजगी संस्था झाल्या आणि तिथे इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून लाखो फीस घेऊ लागले, खाजगी क्लासेस झाले. या सगळ्यांना बालेन शाहने एका झटक्यात मातीमोल करून टाकलं. नेपाळमध्ये नेपाळ सरकारने एक आदेश काढला की संपूर्ण खाजगी शाळा बंद म्हणजे बंद. सरकारी शाळाच, मंत्र्यांची मुलं असू द्या, प्रधानमंत्र्यांचं मुलं असू द्या किंवा अधिकाऱ्यांची मुलं असू द्या, सरकारी शाळेतच त्या ठिकाणी शिक्षण घेणार. त्यांनी खाजगी शाळेमध्ये मुलांना टाकायचं नाही. आणि जर तुम्ही टाकलं, तुमच्या नोकऱ्या गेल्या म्हणून समजा. धक्का बसला तिथल्या संस्था चालकांना. त्यांनी सांगितलं, जर कोणी सरकारच्या विरोधात शहाणपणा करण्याचा प्रयत्न केला, थेट जेल, गुन्हे दाखल होतील. शहाणपणा शिकवायचा नाही. आणि सरकारचा अध्यादेश हे शेवटचं फरमान आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलं. नेपाळमध्ये सगळ्यात महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला. आज आपल्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये महिला अत्याचाराच्या घटना, बलात्काराच्या घटना, महिलांचा छळ, कौटुंबिक छळ भयानक प्रकार घडत आहेत. बलात्काराच्या गंभीर आणि असंवेदनशील घटनेबद्दल तर चर्चा न केलेली बरी. नेपाळमध्ये कडक कायदा करण्यात आलेला आहे. जर कोणी महिलांवर अत्याचार केले, अर्थात बलात्कार वगैरे, किंवा एखाद्या महिलेला निर्घुण कौटुंबिक हिंसाचार झाला, 24 तासाच्या आत त्या आरोपीला कठोर शिक्षा, थेट फाशी, अजिबात चर्चा नाही. एक तर गुन्हा करायचा नाही, नाहीतर शिक्षेला पात्र व्हायचं. तिथं अजिबात शहाणपणा नाही. सरकारी म्हणजे कर्मचारी, तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये 11च्या नंतर कार्यालय सुरू होतात. आता थंब आलं म्हणून कदाचित 10-10:30 वाजेपर्यंत कर्मचारी पोहोचतात. नेपाळ सरकारनं आदेश काढला, जर वेळेवर कुठला कर्मचारी कार्यालयात हजर राहिला नाही, थेट सेवेतून बडतर्फ. 1 दिवसाची पगार वगैरे नाही कट करणार, थेट नोकरीच गेली म्हणून समजायचं. अशा प्रकारचे भयानक निर्णय घेतले. सर्वसामान्य हिताचे निर्णय आहेत. लोकांना बरं वाटतंय, कारण सगळीकडे लूट होते. बालेन शाहच्या अगोदर जेवढे प्रधानमंत्री झाले, भ्रष्टाचाऱ्यांनी देश खाऊन टाकला. सगळ्या
जुन्या प्रधानमंत्र्यांच्या त्यांच्या कार्यकाळातल्या भ्रष्टाचाराच्या चौकशा लावल्या. मागच्या वेळेचे जे प्रधानमंत्री होते आता जेलमध्ये टाकलेत आणि बाकीच्यांना सुद्धा टाकणारे येणार आहे. मंत्री सगळे आतमध्ये आहेत बऱ्यापैकी. म्हणजे कुणाचाही मुलाहिजा पाळला जात नाही. बालेनशाहच हे करू शकतात आणि बालेनशहानी ते केलं. त्याचं कारण असं आहे, बोटावर मोजण्या एवढे धनदांडगे किंवा हे पैशाने मस्तवाल झालेले लोक कदाचित नाराज झालेले परवडले, पण करोडो नागरिक मात्र बालेनशहाच्या निर्णयाने प्रचंड खुश आहेत. आता भ्रष्टाचारच काय, अन्याय अत्याचारच काय किंवा कामात कसूरच काय, शासनाचा आणि प्रशासनाचा आदरच करायचा. अनादर झाला तर सुट्टी नाही. याला झेंजी सरकार म्हणतात. हे बालेनशहानी करून असंख्य बरेच निर्णय घेतले. तुम्हाला जिथं जिथं चुकीच्या घटना दिसतात त्याच्या विरोधात तिथं नेपाळमध्ये कडक कायदे केले. आपल्या इथं चलता है परिस्थिती आहे. जरी वाईट असली तरी नेपाळचा आदर्श भारत सरकार घेणार का, हा मला पडलेला प्रश्न आहे. नेपाळ सारखी परिस्थिती भारतात झाली तर भारतातलं एक नंबरचं करप्शन झिरोवर येईल आणि नुसत्या करप्शन मधून गोळा होणाऱ्या पैशामध्ये अख्खा देश शांत, निवांत आणि प्रगतीच्या दिशेने जाईल. पण तशी परिस्थिती आहे का? आज सरकारी शाळेची काय अवस्था आहे, सरकारी अधिकाऱ्यांची काय परिस्थिती आहे, आज अन्याय अत्याचाराची काय परिस्थिती आहे. म्हणजे प्रत्येक जण लुटण्याचं काम करतोय. नेपाळ चांगलंय का बालेनशहाला भारताचं नेतृत्व करायला द्यावं, असे सुद्धा पुढच्या 5-10 वर्षात लोक म्हणतील. एवढी लोक सध्या वैतागलेली आहेत. सरकार कुठलंही असू द्या, बालेनशहा सारखे नेतृत्व करणारी लोक असतील तर परिवर्तन घडेल, अन्यथा नाही. आणि तसं सरकार भारतामध्ये जर झालं, महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं, देशाची आणि राष्ट्राची नक्कीच प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तरुणांना संधी मिळाली तर ते शक्य होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तांत्रिक अडचणीपासून त्या ठिकाणी दूर राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.